दुपारपासून आभाळ भरून आलं होतं आणि आमचं हे काम चालू होतं ते म्हणजे पत्र्यावरची जी पाळापाचोळा असतो तो सगळा काढायचा असतो. पाऊस यायच्या आधी हे काम मी दरवर्षी करतो. या झाडांचा जो वर्षभर जे काय पानं वगैरे पडलेली असतात सुकलेली ती सगळी आम्ही पत्र्यावरून खाली पाडून टाकतो. आजूबाजूंच्या गावांमध्ये चांगला पाऊस पडून गेला आहे, पण आमच्याकडे अजिबात पाऊस पडला नव्हता. गडगडायचं पण पाऊस काही यायचा नाही. पण आज आमच्याकडे पाऊस नक्कीच पडेल असं वाटतंय. आणि लाईटसुद्धा जाईल, कारण की गडगडलं की पहिली जाते ती लाईट. त्यामुळे मी दुपारी आणलेली भाजी सगळी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवली. फ्रीजसुद्धा दुपारी साफ करून घेतला होता आणि लवकर जेवणाची सुरुवात करते, कारण की लाईट कधी येईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे जेवणाला लवकर सुरुवात करते. आणि अंगारकीच्या दिवशी शेंगदाण्याचं कूट उरलं होतं खिचडी बनवतानाचं, तर आता म्हटलं वांग्याचं भरीत करूया, तर मी जेवणाला सुरुवात करते. तर त्यामध्ये सगळे मसाले घेतलेत, तिखट, मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं कूट आणि जे मी वाटलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते सगळं मिळून मी आता वांग्यामध्ये ते भरणार आहे. असं मी वांग्याचं भरीत करते. तुम्हाला रेसिपी माहीतच असेल. आणि असं मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत झालं आहे. आणि शेवटी पाऊस पडायला सुरुवात झाली. मस्त गडगडून आणि थंडगार वारा सुरू होऊन पाऊस पडायला सुरुवात झाला.